जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियाच्या लेकवरचा आहे। फोटोग्राफर पीटर मेयरने हा ढगफुटीचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यामध्ये शूट केला आहे। सोशल मीडियावरती हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे। स्वर्गातून जणू त्सुनामी येत असल्याचा अनुभव मी घेतला असून मी नशीबवान आहे, कारण अशी दृश्य टिपणं खूप भाग्याचं असतं, असं फोटोग्राफरने व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे। ढगफुटी म्हणजे कमी वेळात प्रचंड प्रमाणात पाऊस पडणे। या पावसासोबत अनेकदा गारपीट आणि कडाक्याच्या विजांचा कडकडाटही होतो। तज्ञांच्या मते एखाद्या ठिकाणी एका तासात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर त्याला ढगफुटी असे संबोधले जाते। जरी हे एक प्रमाण मानलं जात असलं तरी वेगवेगळ्या देशांमध्ये यासाठीची मानके वेगळी आहेत। वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर गरम हवेचा काही भाग थंड हवेच्या संपर्कात आला की अचानक मुसळधार पाऊस पडतो। किंचित गरम बाष्प जेव्हा थंड बाष्पासोबत एकत्र येतं तेव्हा पाण्याचे थेंब झपाट्याने मोठे होतात आणि अल्पावधीत मुसळधार पाऊस सुरू होतो। भारत आणि आसपासच्या देशांमध्ये अशा घटना प्रामुख्याने मान्सून काळातच घडतात। बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळतात। उत्तर भारतात तर एका तासात 75 मिमीपर्यंत पाऊस नोंदला गेला आहे। ढगफुटी दरम्यान पाण्याचे थेंब वाटाणे एवढे किंवा त्याहून मोठे असतात। विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट ऐकू येतो तर आकाश पांढरे दिसू लागतं। निसर्गाच्या या रौद्र रूपामुळे होणाऱ्या हानीपासून वाचण्यासाठी हवामान खात्याच्या इशाऱ्यांकडे जरूर लक्ष द्या व सोबतच चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।